बघितला का? जय श्रीराम. युलिप ग्रो सॉइल फूड वेबच्या शेतकरी समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, नारळाची लागवड झाल्यानंतर नारळ लोक घेऊन गेल्यानंतर नारळ लावण्याची जी पद्धत आहे ती नारळाची पिशवी ज्यावेळेस आपण लावतो तिच्या जमिनीपासून ती 2 इंच वर पाहिजे. पण चुकीच्या पद्धतीने नारळ लावल्यामुळं सरांचे जवळजवळ 5-6 नारळ 1.5 वर्षानंतर मेली. तर ही चूक का होते? पाण्याचं पहिलं नियोजन. आता पाण्याचे ड्रिपर आहे, यांनी काय केलं, ह्याचे ड्रिपर आहे हे डायरेक्ट असे खोडामध्ये असं नाही पाहिजे. हे ड्रिपर घ्यायचे 2 फूट तिकडं 2 फूट तिकडं दोन्हीकडं, म्हणजे झाडापासून लांब ठेवायचं ड्रिपर. पाणी त्याला बरोबर भेटतं. आणि झाडाच्या फांद्या कट करायच्या नाही तुम्हाला. या फांद्या अशा मनाने कट करत जाऊ नका. असं जर केलं तर झाडाचं खोड बारीक राहील आणि पुढं त्या नारळाला साईजच होणार नाही. कारण जेवढं तुमच्या खोडाची रुंदी मोठी तेवढी नारळाची साईज मोठी असते, पाण्याचं प्रमाण जादा असतं. ही चुकीची प्रॅक्टिस. नंतर अशी माती लावणे. ही माती अशी अजिबात लावायची नाही झाडाला. ही अशी सपाट एकदम असं झाड असं ठेवायचं आहे तुम्हाला. या अशा पद्धतीचं मोकळं ठेवायचं आहे झाडाला. हे झाडाला माती लावायची, मीठ टाकायचं, असं काहीच कुटाने करायची नाही. असे सेपरेट तुम्ही व्यवस्थित घ्यायचे. अशा पद्धतीने. आता इथं ड्रिपर आहे तुमचं सिंगल आहे, ठीक आहे, मान्य. हे ड्रिपर घ्यायचं इथं, ते ड्रिपर घ्यायचं तिथं. या झाडाला बेसल डोस घ्यायचा आहे प्रति झाड. शेणखत घ्यायचं कंपोस्ट झालेलं 20 किलो, म्हणजे 1 कॅरेट. 100 ग्रॅम 100 समजा 200 ग्रॅम 9-24-24 घ्या. ICLचं पॉलिसल्फेट घ्यायचं आहे 100 ग्रॅम पर प्लांट. आणि निंबोळी पेंट जर तुमच्याकडे असेल तर 2 किलो एका झाडाला घ्यायची. आणि कॅकतडाचे पानाचे तुकडे करून, जे आपण पहिले मेथीच्या भाजीत जुड्या वगैरे बांधायचो त्याचे तुकडे करायचे. 10-15 तुकडे एका झाडामध्ये टाकून द्यायचे आणि 6 इंचाच्या आतमध्ये हा थर ठेवायचा आहे तुम्हाला. हा पहिला डोस टाकून त्या झाडाला काहीच होणार नाही. याच्या पोंग्यामध्ये डांबराच्या गोळ्या ठेवून द्यायच्या, उंदीर येऊ नये म्हणून ठेवतो तशा. म्हणजे इथं रेनोकोरस बिटल आणि ते गँडा भुंग्या सोंड्या भुंग्या तिथे येणार नाही, कोंब तुमचे खाणार नाही. किंवा मग तुम्ही याच्यामध्ये एखादं रेपेलंट किंवा आपला जो स्प्रे राहतो निमॅक्सन त्याचा, तो कंटिन्यू जरी ठेवला तरी झाडाची शाखीय वाढ पण चांगली होती आणि आजार येत नाही. आता ह्या झाडाला बघा तुम्ही, करपा झालेला आहे. हे झालं म्हणजे हिचं व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन महत्वाचं आहे. याला पाण्यातलं झाड आहे, पण झाड येण्यासाठी अति पाणी नाही लागत याला. झाड आल्यानंतर तुम्ही पाण्यात जरी असलं नारळाला काही होत नाही. पण लोकांना वाटतं का पाण्यातलं झाड आहे त्या पाणी त्याला, तसं नाही. हे इथं पॅस्टिलोपेसिस सीडी म्हणून किंवा फायटोप्थोरा नावाची फंगस जरी इथं आली तर झाड हे मरणारच आहे. त्याच्यामुळं फंगस येऊ नये म्हणून काही ट्रीटमेंट्स असतात, त्या करणं गरजेचं आहे. आणि चुकीच्या पद्धतीने पाणी व्यवस्थापन हे झाडबाई घेण्याचं पहिलं कारण आहे. तर या अशा पद्धतीचे हे बघून घ्या आणि अशा पद्धतीची लागवड करायची. तुम्हाला फ्युचरमध्ये कोणी शेतकरी हा व्हिडिओ बघत असतील, या अंतरावर टाकायची का? किती नाही पुढे घ्यायची तुमच्या पायाखाली 2 फूट घ्या. 2 फूट झाडाच्या खोडापासून 2 फूट तिकडं 2 फूट तिकडं. तर अशा पद्धतीने व्यवस्थापन करा. कोणी व्हिडिओ बघत असतील, नारळ जर चुकीचे लावले असतील तर सुधरून घ्या. जय श्रीराम.